काल पण आले ना तर पहिलं तर झाडांकडे बोला, माझ्याकडे लक्ष पण नाही त्यांचं. 5-6 महिने झाले आम्ही एक एक पैसा जोडून ती काटकसर करून ती वस्तू खरेदी केलेली आहे. किती बापरे मेसेज, किती कमेंट्स की कधी दादा येणार, कधी भाऊ येणार. आम्ही खूप मिस करतो व्हिडिओ. सांगते की कुणाच्या बाबतीत पण मला बऱ्याच कमेंट्स येतात. गारा आहे ग चला. पिवळी फुलं बघा मस्त आली ती गोंड्याची. हा मग ते नवीन आहे, ते आपलं नवीन आलं ना गोंडा, तो आहे तो. आपला दुसरावाला पण लावायचा आहे. चला बाबा एक राऊंड मारूया. खूप दिवसाचा राहिलेला आहे तो. ती काढायला पाहिजे, ती साप गेलेली आहे ती. हे झाले. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. जाम थंडी आहे हो, खूप थंडी वाजते. माझा स्वेटर मध्ये काय केलं मी, त्याच्या धुतला आहे आणि तो कपाळात टाकून ठेवला आहे. त्याच्यामुळे आता काढायला मी आळस केला. कुणाच्या बाबांचं स्वेटर पण ते धुवून मी ना ठेवलेत. त्यांनी आता शोधून गाडीमध्ये होता तो काढला आणि घातलं. जाम थंडी आहे. रात्री जरा गरम होत होतं पण आता एकदम गारठा आहे. राहिलेले दिवसाचा 10 का किती दिवस, 11 दिवस ना. 11 दिवस कुठे, 11 दिवस. 2 तारीख आणि काल 10 नाही, आज 12 तारीख आहे. 12 आहे मग 11 तारखेला त्या आल्या. आजची तारीख तुम्हाला सांगते. आज वार रविवार आहे आणि काल शनिवारी त्या आले. मग तुम्ही बघा, मग हिसाब करा कुठली तारीख आहे ती. हां 9-10 दिवस झाले. हां मग एवढ्या दिवसात राहिलेले कसं आज काढतोय. जरा एक राऊंड मारतो, सगळं झाडांचं निरीक्षण करतो सर्व. हां आणि आज ना मी तुम्हाला तुम्हाला म्हणाले होते ना मी की एक छान अशी गोष्ट झालेली आहे, ते तुमच्याशी शेअर करणार आहे मी आज. आता जरा फिरतो, सगळं घरात जरा काम वगैरे आवरते आणि मग तुम्हाला मी दाखवते. एक वस्तू आहे आपली खरेदी केलेली नवीन, आणि खूप असं म्हणजे जवळजवळ 5-6 महिने झाले आम्ही एक एक पैसा जोडून ती काटकसर करून ती वस्तू खरेदी केलेली आहे. हो की नाही. आणि थोडीशी महागडी वस्तू आहे ती, तर तुमच्याशी शेअर करीनच मी आता थोड्या वेळाने. चला जरा राऊंड मारून घेते. ते बघा सर्व आल्या पहिल्या झाडांचं. मेथी आता तू नव्हतास ना म्हणून नाही काढली, मग आता काढूया. त्यांना ना बायकोचं काय नाही. आता झाडां काल पण आले ना तर पहिलं तर झाडांकडे बोला, माझ्याकडे लक्ष पण नाही त्यांचं. बरोबर की नाही. ते बघा आता शोधायला गेले. बघा तर भोपळा आपला लागला ना, ते निरीक्षण करतात. तुम्हाला पण दाखवणारच आहे मी. आता काय करायचं नाही, ते आपोआप रुजलेली आहे. पण मी म्हटलं कसलं रोप आहे मी बघते, तर ते सिमला मिरचीचं रोप आहे ते. तू तिकडचा टॅमॅटो आहे ना, हो तो कोणती फांद्या कटिंग करायला पाहिजे. मग पानं सुकल्यासारखे झालेत. हां ह्यात टाकायच्यामध्ये, फेकू नको. ते गोमूत्र आहे आपल्याकडे, ऐकलं का. त्याला करूया स्प्रे. चला. हां मध्ये होती ना जागा, मग टाकला मध्ये अशी. भरपूर लावलंय, काय काय आता केलंय. आता बघूया. 2 दिवस झाले तेच करते मी. नाही तिकडची पण रोपं आहेत ना टॅमॅटोची, ती काढूया आपण नंतरला. आणि मग तिथे जागा आहे तिथे लावून टाकूया अजून रोपं, मग व्यवस्थित येईल. मग त्याला छोटे होते म्हणून नव्हते ना काढले, त्याच्या आता वाढलेत. ही केळीची पानं आहेत ना, ती पण नंतर बघून कुणाला हाताशी घेऊन कटिंग करून टाकूया. समजलं. येईल ती. चला जरा बघूया झाडं काय म्हणतायत. नाही कटिंग केलेली. किती मी तरी पण ताक घातलं, ते काल राखेचं पाणी घातलं. माझं चालूच आहे काय नाही काय. टाइम नको मिळायला. कैची घे ना कोणाकडनं. मग आता फिरतो तर मला लगेच कटिंग करून टाकूया. जेवढी फुलवाले आहेत ना, हां लगेच फुलं येणार. तशी ठेवायची तेवढा लेट होणार. मस्त असं
त्यांना सगळं नवीन नवीन वाटते ना. काल आले ना तेव्हा म्हणत होते सगळं असं वेगळं वेगळं दिसतंय मला. सगळं म्हणजे ओसाड झाल्यासारखं वाटतं, गवत वगैरे सुकलं ना आता, त्याच्यामुळे त्यांना वाटलं तुम्ही आता 8-10 दिवसांनी बघितलं ना म्हणून जरा तुम्हाला फरक वाटतोय. हा कसली वारा लागते, बरं वाटतंय, जाम खुश आहे मी आज. तर बघा आपला हे शेवगा कसं मस्त फुलारलंय. कधी फळ धरतंय हे मी वाट बघते. शेवगाचे शेंग काही धरणार ती, अजून काही चिन्ह दिसत नाही आहे. फांदी खूप लहान आहे ना ती, त्याच्यामुळे असेल कदाचित. आज होता चालू महिना ना, त्या सर्व झाडांची वाढ होते आणि म्हणजे फळ आहे ना ते धरतं असं. आता नवीन नवीन फुलं येणार, फळं येणार. आंबे आता हे जसं ऊन पडणार ना झाडांना सगळ्यांना फुलंच सगळी मस्त चांगले झालेत बघ. भाजी बघायला जायला पाहिजे. जाऊया सगळं बघूया. आंब्याला बघूया, आंब्याला कसं हे झालंय, पालवी फुटले. आंबे ना जरा छोटेसे आहेत अजून. हे बघ नवीन आले पालवी, ही बघा. आपण जर ते करतो ना काय काय खत पाणी, म्हणजे घरगुतीच खत सगळं, त्याच्यामुळे वाढ होत चाललेली आहे हळूहळू. मस्त झालं. काल मी ते ह्याला काजू आहेत ना, काजूला पण मी केलं ते व्हिडिओ करायचा आपल्याला. तर सर्व झाडांचा व्हिडिओ ना आता मी विचार करते. तुम्हाला म्हणाली होती मी काय 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 झाडं लावली ते दाखवायचेत म्हणून. तर आता वेळ काढून ना आता दाखवी ना तुम्हाला. एक सेपरेट व्हिडिओच करीन मी की कोणती कोणती झाडं आपल्याकडे आहेत ती. अशी भरपूर लावलेली आहेत पण अजून छोटी छोटी आहेत ना, त्याच्यामुळे अशी पटकन दिसण्यात येत नाही. बघ इथे पण आपण खत पाणी सगळं केलं ना पालाबद्दल, त्याच्यामुळे बघ असे हे होत ना नवीन नवीन आंब्यांना. अगोदर कशी माहिती नव्हती त्याच्यामुळे एवढं काय आम्हाला कळायचं नाही, पण आत्ता कसं बरीच माहिती मिळालेली आहे की काय काय टाकायचं वगैरे. म्हणजे बाहेरचं नाही, सगळं घरगुतीच असतं, टाकतो. इथे करायला पाहिजे ह्याला. हे लय लेट घेतो वाढायला, टाइम लागतो याला. काल तर मामी बोलतो ना टाइम लागतो त्याला खोदायला पाहिजे. खूप गार आहे बाबा. काय ते लिंबाला खोदून ना त्याचा डेट खाली गेला म्हणजे त्याची वाढ होत नाही. झाला असता मला कपाट त्याला काळी काढून घ्यायला पाहिजे. तर आता की नाही 10 वाजलेत आणि सगळं काम नाही झालेलं आहे. नाश्ता वगैरे करून घेतला. आता म्हटलं तुमच्याशी पहिला आणलेल्या ज्या वस्तू आहेत ना त्या शेअर करते मी. आणि सगळ्यात आधी सांगते कुणालच्या बाबांची तब्येत ना थोडीशी बरी नाही म्हणजे त्यांचा ना दात खूप दुखतोय, त्याच्यामुळे कालपासून जरा ते शांत आहेत. तर त्यांना आता डॉक्टरकडे पण न्यायचं आहे. तर बघू हा आता व्हिडिओ म्हणजे एंडिंग झाली नाही व्हिडिओची का मग आम्ही नंतरला डॉक्टरकडे जाणार आहेत. तर सगळ्यात आधी आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी आपल्याला गिफ्ट पाठवले. म्हणजे मागच्या वेळेस पण त्यांनी पाठवलं होतं, पण त्यांनी कसं नाव सांगायला आणि नाही सांगितलं, त्याच्यामुळे आता मी नाव त्यांचं नाही सांगत आहे. पण त्यांनी जे गिफ्ट पाठवलं ना ते मी तुम्हाला दाखवते पटकन. तर हे बघा, हे आपल्याला झाडांसाठी उपयोगी पडेल ना अशा वस्तू त्यांनी पाठवलेल्या आहेत. हे टूल आहेत, कटर आणि काय आहे टूल आहे तो खोदायचं वगैरे. ह्या 2 वस्तू झाल्या. परत हे त्यांनी गाळणी पाठवले, म्हणजे पाईप असतं ना आपल्या झाडांना घालायला, हे म्हणजे बरं पडेल त्याच्यासाठी ही गाळणी त्यांनी पाठवली. आणि सगळ्यात माझ्या आवडीचं हे बघा, हे बियाणं त्यांनी पाठवलं वेगवेगळ्या प्रकारचं. मागच्या वेळेस पण त्यांनी अशाच सगळ्या उपयोगी आपल्याला पडते ना झाडांसाठी वगैरे, तर अशा वस्तू त्यांनी पाठवल्या होत्या. बियाणं वगैरे त्यांनी पाठवलं होतं. हे बघा, हे असं झाडांचं वगैरे सामान बघितलं ना की मला जाम आनंद होतो, खूप खुश होते मी. आणि कुणालसाठी त्यांनी ह्या बघा हे ड्रॉइंगचं हे पाठवले, पेन्सिल आहेत ड्रॉइंगच्या, आणि या काही बुक आहेत ह्या, आणि हा एक बिस्किटचा पुडा त्यांनी पाठवलाय. आणि ही गोष्ट मला माहीत पण नव्हती. आता कुणालचे बाबा आले ना काल, तेव्हा मला माहिती की त्यांनी गिफ्ट पाठवले म्हणून. आता पुढचं जे काय आहे ना ते कुणालचे बाबा तुम्हाला दाखवतील. अजून पण त्याच्या बऱ्याच वस्तू आहेत, पण ज्या मेन वस्तू आहेत ना ते मी फक्त तुमच्याशी शेअर करते. आणि सगळ्यात मोठी वस्तू सकाळी तुम्हाला म्हणाली, मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणाली तुम्हाला, ती वस्तू आहे ना कुणालची आहे. आणि कुणाल तुम्हाला ती वस्तू दाखवेल. ती त्यांची ना दाढ ना खूप दुखते, 2 दिवस झाले ना, म्हणून जरा शांत आहेत ते. आता पण त्यांची दाढ दुखवते, तर औषध त्यांनी घेतलं आणि आता बोलतात बघा तुमच्याशी. तर सगळ्यात आधी ऐकलं का मी काय बोलते? सगळीजण ना खूप आठवण काढत होत्या. किती बापरे मेसेज, किती कमेंट्स की कधी दादा येणार, कधी भाऊ येणार, आम्ही खूप मिस करतो व्हिडिओमध्ये, असं भरपूर सगळ्यांनी अशा आठवण काढली. म्हणजे खूप जण प्रेम करतात
आपल्यावरती आपल्या फॅमिली. धन्यवाद, आभारी. ते आता जरा बोलायला त्याला जरा त्रास होते म्हणून तर जास्त आता ते काही बोलू शकत नाही. तर वस्तू बघा दाखवते. हे बघा ही छान अशी फ्रेम बघा, एकदम जवळून घेत्या. किती सुंदर फ्रेम आहे. कोणी दिले ते पण सांग. हे माझ्या बहिणीने आणली आहे. त्यांची बहीण म्हणजे भोप्या आहे ना आपला, भोप्याची मम्मी. हे भोप्याने भोप्याच्या बहिणीने घेतलं नाही. हा म्हणजे भाचा आणि भाची. ते ना शिर्डीला गेले होते ना, भोप्या की नाही दरवर्षी शिर्डीला जातो चालत पायी पदयात्रा. हा पदयात्रेला. त्यावेळेस मग दरवर्षीचं ठरलेलं आहे, तेव्हा मग ते घेऊन आलेलं आहे. खूप मस्त आहे ना, छान आहे. दोन्ही फ्रेम खूप छान आहेत, मस्त छान आहे ना. छान आहे. संपूर्ण आता हे बघूया, आता लावूया आपण जरा वेळ काढून नंतर लावू मग आता सावकाशपणे असं. आता सगळ्यात महत्वाचं गिफ्ट कुणालचं. हा इकडे जवळ ये बा, जवळ ह्या साईडला. चेहऱ्यावरचा आनंद बघ लेकाचा. हा आधी मला मेन वस्तू बाहेर काढा. हा आता तुमच्या लक्षात येईलच. हे बघा काय घेतलंय. म्हणजे काल कसं कुणाला बघून झाला होता, तरी बघून घेतला आणि परत त्यांनी तसं पॅकिंग करून ठेवलं तुम्हाला दाखवायचं ना म्हणून. हे बघा आपण कुणालसाठी घेतलेलं आहे लॅपटॉप. हे बघा त्याच्या अभ्यासासाठी त्याला हवं ना म्हणून. लिनोवा कंपनीचं आहे बघा. बाकीचं काय काय आलंय बघ त्याच्यासोबत ते पण दाखव. हा अजून काय आहे. हा त्याला माऊस. हा ते बॅग पण आहे ना एक. हा त्या जोडीला बॅग पण बघा घेतले. हा ही बॅग मिळाली. छान आहे ना. कसं वाटलं हे कुणालचं गिफ्ट सांगा आम्हाला कमेंट करून. हां त्याला अभ्यासासाठी पाहिजे होता ना, त्याच्यामुळे मग एक 4-5 महिने झाले आम्ही तयारी करत होतो. थोडं थोडं करून सगळं सेविंग केलं आणि शेवटी ही वस्तू आपल्या घरी आली. आणि कुणाल जेव्हा खास या वस्तूसाठीच मुंबईला गेलो होतो ना. हां लग्न तर होतंच आणि ही वस्तू पण घ्यायची होती, त्याच्यामुळे मग ते गेले. मग आता बघा थोडंसं त्याला चालू करून दाखवते तुम्हाला बघा. खुश आता काय रे, खुश ना. घ्या आता चला आता वापरायला सुरुवात करा. तर कुणाल आणि कुणालच्या बाबांना डॉक्टरकडे गेले. आता त्यांना म्हटलं आधी परत जा डॉक्टरकडे, कारण आज आहे ना वार रविवार आहे, म्हटलं बंद झालं तर परत सगळं राहून जाईल मग. आणि आता परत आपण सुरुवात करूया. तर अजून एक गिफ्ट आहे. आपल्या एक ताई आहेत त्यांनी पाठवलं आहे, पण त्यांच्याशी कसं माझं अजून बोलणं नाही झालेलं आहे की मी दाखवू का, त्यांचं नाव घेऊ का. त्याच्यामुळे मग आता मी तुम्हाला नाही सांगत आहे ते, पण त्यांच्याशी बोलणं झालं का तुम्हाला मी लवकरात लवकर दाखवीनच ती वस्तू. आणि अजून पण बरंच बारीक सारीक सामान आहे, पण ते जर का दाखवत बसले तर भरपूर मोठा व्हिडिओ होईल. म्हणजे नेमक्या वस्तू आहेत ना त्यात मी आता तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर कसं वाटलं कुणालचं गिफ्ट ना आम्हाला नक्की सांगा कमेंट करून. तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी काहीतरी व्हिडिओमध्ये म्हणाली होती की कुणालच्या बाबांचा बघा कॉल आलेला आणि आमचं एक काम झालेलं आहे. तर ते हेच काम होतं. जाम खुश झालं होतं आम्ही, म्हणजे त्याच्या शिक्षणासाठी हे गरजेचं होतं. म्हणून मग आधी आम्ही ही गोष्ट खरेदी करणं म्हणजे आम्हाला योग्य वाटलं. आता तुमच्याशी मी शेअर करते आणि तुम्हाला बोलते, कारण बऱ्याच कमेंट्स होत्या आपल्या ताईंच्या भाऊंच्यावर की ताई तुम्ही पत्रे का लावून घेत नाही, म्हणजे पुढे शेड घालून घ्या, मागे शेड घालून घ्या, परत घराला तुम्ही कलर वगैरे करून घ्या. तर हे आमचं महत्त्वाचं काम होतं आणि हे खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आधी बाजूला केल्या. ही कामं काही नंतरला करू शकतो, म्हणजे एवढं काही गरजेचं नाही आहे ते, पण कुणालचं शिक्षण आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे आधी आम्ही खरेदी केलं आणि खूप आनंद होते. कुणाल पण जाम खुश आहे कालपासून.
म्हणजे काल ती वस्तू आणली, मी त्याला कसं धीरच नाही की कधी एकदा मी खोलतोय आणि कधी मी वापरायला घेतोय. मग आणायला कसं त्यांनी बघितलं, देवाजवळ ठेवून मी पूजा पण केली आणि नंतर मग त्यांनी मग ते बघितलं सगळं चेक करून कसं आहे काय, त्याच्यामुळे भरपूर तो खुश आहे आणि तो खुश आहे म्हणून मग आम्ही पण खुश आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर माझी की नाही तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की असे भरभरून आशीर्वाद द्या कुणालसाठी. तर आमची दोघांची पण अशी इच्छा आहे की त्याने असं भरपूर शिकावं, त्याला जे करायचं आहे, त्याने जे करिअर निवडले ना त्यात त्याला असं भरपूर त्याला यश मिळू दे. तर माझी तुम्हाला पण अशी विनंती आहे की तुम्ही अशी भरभरून आशीर्वाद द्या की कुणालचं सगळं व्यवस्थित होऊ दे. आता विषय निघाला आहे म्हणून मी सांगते की कुणालच्या बाबतीत पण मला बऱ्याच कमेंट्स येतात, म्हणजे फार पूर्वीपासून येतात, पण कधी मी त्याचं उत्तर दिलं नाही. ही वेळ मला अजून योग्य वाटत नाही. जेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहील, सगळं याचं व्यवस्थित होईल, त्यावेळेस मी सगळं तुमच्याशी शेअर करीन. आणि कुणालच्या बाबांना पण मी म्हणाले होते की अशाच्या आपल्याला कमेंट्स येत आहेत, तर ते पण म्हणाले की नाही अजून थोडा वेळ जाऊ दे, नंतर मग आपण सगळं सांगूया. अर्थात सगळ्या गोष्टी कुणाला माहीत आहे, म्हणजे तुम्ही पण उगाच कन्फ्यूज नको व्हायला म्हणून तुम्हाला सांगते की त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याच्यापासून लपून असं काही एक नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्याशी पण शेअर करायला आम्हाला काहीच हरकत नाही, पण वेळ अजून योग्य आलेली नाही. जेव्हा ती वेळ योग्य येईल ना तेव्हा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेनच. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्याला भरपूर कमेंट्स हव्यात, ही मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवते. अर्थात त्याचा रिप्लाय पण तुम्हाला मिळतोच बघा. पण तुमच्या जेव्हा मी कमेंट्स वाचते ना तेव्हा मला खूप आनंद होतो. कधी कधी मला रिप्लाय द्यायला वेळ जातो, कारण कामाचा बघा कधी कधी व्याप मला ना भरपूर असतो, त्याच्यामुळे लेट होतं, पण मी रिप्लाय सर्वांना देते. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की काय होतं, कधी कधी बघा मी डिप्रेशनमध्ये पण जाते. डिप्रेशनमध्ये म्हणजे कसं कधी कधी नेगेटिव्ह कमेंट्स असतात, किंवा कधी कधी कामाचा इतका व्याप असतो ना की अगदी नको वाटतं, या सगळ्या गोष्टी पण होतात. पण जेव्हा कधी तुमच्या कमेंट्स मी वाचते किंवा कधी कधी ना आपल्या ताईंचे कॉल पण येतात, आपले भाऊ आहेत ते पण मला अजूनपर्यंत त्यांचे कॉल असतात, तेव्हा मला इतकं आनंद होतो ना. म्हणजे नेगेटिव्ह कमेंट्स वाचून मी पण निराश होते, आणि जेव्हा तुमचे कॉल येतात, जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलता की ताई आम्हाला तुमची व्हिडिओ खूप आवडतात, तेव्हा मग मी त्यातून बाहेर येते आणि पुन्हा नव्या जोमाने मी ना माझं काम करायला सुरुवात करते. आणि ही खरी गोष्ट आहे. म्हणजे हे आता सांगायला गेलं ना तर भरपूर आहे, पण आता कसं थोडक्यातच तुम्हाला मी मोजकच सांगते मी तुम्हाला आता. तर माझी आता तुमच्याकडे आज एवढीच अपेक्षा आहे की अगदी भरभरून तुमच्या आज कमेंट्स येऊ दे. भले मला रिप्लाय द्यायला वेळ लागला तरी पण चालेल, कुणाला आमच्या भरपूर आशीर्वाद द्या. तर चला मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबूया. आज की नाही मला भरपूर काम आहे, सामान जे बघा आणलेलं आहे ना ते सगळं मला व्यवस्थित लावायचं आहे, त्याच्यामुळे जरा घाई करते मी आज. आणि व्हिडिओ आजचा आपला तर इथे थांबूया. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जरूर सांगा कमेंट करून. कुणासाठी घेतलेलं गिफ्ट कसं वाटलं ते पण सांगा कमेंट करून. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.